यानंतर धनाजी गुळमे करकम हे आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांना विनंती आहे त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे. उपस्थित मान्यवर सर्व शेतकरी बंधूंनो, आज आपण जेवढे लोक इथं आलाय प्रथमतः मी सर्वांचं अभिनंदन करतो. आता काय झालंय माहित आहे का, प्रत्येक जण प्रत्येक विभागात विभागला गेला. कोण ओबीसी शेतकरी आहे, कोण मराठा शेतकरी आहे, कोण धनगर शेतकरी आहे, कोण माळी शेतकरी आहे. तुम्ही ज्या वेळेस असे विभागले जाल तोपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टीला तरसणार. आणि ह्या गोष्टीचा तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या मुद्दा, की तुम्ही अजिबात कुठल्याही गोष्टीत विभागले जाऊ नका. तुम्ही जातीत विभागले जाऊ नका. तुम्ही शेतकरी धर्मानं राहा. जर तुम्ही शेतकरी धर्मानं राहिला, शेतकरी जातीनं राहिला, तरच तुमच्या प्रत्येक गोष्टीला तुमच्या प्रत्येक हक्क तुम्हाला मिळेल, तुम्हाला न्याय मिळेल. तुम्ही जर का विभागले गेला, आता उद्या मतदान लागल्यावर प्रत्येक 100% तुम्हाला ते विभागणार. तुम्हाला म्हणणार तू असा आहे, तू तसा आहे. तुम्ही शेतकरी धर्मानं शेतकरी जातीनं जर का राहिला तरच येणारा काळ तुमचा आहे. लय ऊन पडलंय आता. मी तर म्हणतो तहसीलदार साहेबांना बोलवून थोड्या वेळ बसवायचं. आमची पिकं उन्हात ह्या उन्हात बिन पाण्याची जगतायत. आज सगळेजण खाऊन पिऊन आपण येऊन आपल्याला एवढा त्रास होतोय. आपल्या पिकाची काय अवस्था आहे, त्यांना जीव नाही का? तुम्ही तहसीलदार साहेबांना बोलवून आणा, इथं बसवा थोडा वेळ, एक अर्धा तास. हा माझी विनंती आहे. तहसीलदार साहेबांना आधी बोलवा, बसवा, मग आपण बाकीच्या आपल्या भावना व्यक्त करू. त्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही. त्यांना जरा थोडीशी ऊब लागू द्या. त्यांच्या भावना बोथट झालेत, त्यांच्या भावना संपल्यात. आधी बोलवा, सगळेजण आवाज करा, बोला तहसीलदार साहेबांना बाहेर. सगळेजण आवाज द्या. तहसीलदार साहेब कृपया करून बाहेर यावं तुम्ही. मी आबांच्या परवानगीने तुम्हाला सर्वांना ही विनंती करतोय. हे असं जर का चालत राहिलं तर हे कधीच संपणार नाही. हे भावना शून्य, भावना बोथट झालेली लोक आहेत. त्यांना कसल्याही भावना राहिलेल्या नाहीत, त्यांना कसलेही लाज राहिलेली नाही. ह्या शब्दात बोलायची वेळ आली. आज आमची पिकं, आज आता हे जे नुकसान होणार आहे, आर्थिक नुकसान आमचं, आज जर का पिकं जर का जळाली तर ह्यातून होणारं नुकसान भरून कोण देणार आहे? उद्या पुन्हा आम्ही पीक कर्ज काढून सगळं हे उभं केलेलं असतं, पुन्हा पीक कर्ज थकणार आणि पुन्हा म्हणणार आम्ही तुम्हाला पीक कर्ज कळते. अहो, तुम्ही जर का आम्हाला सुख सुविधा दिला, आम्हाला जर का सगळ्या सोयी दिल्या, आमची सगळं गोष्टी पूर्तता केली, तर कशाला आम्हाला तुमच्याकडे यावं लागतंय? बँकांचे अधिकारी तसे, तहसीलदार तसे. हे राजकारणातली ह्याचा मूळ काय आहे तुम्ही लक्षात घ्या. ह्याचा मूळ आहे हे केंद्रातलं शासन. हे केंद्रातलं शासन मित्रांनो संपवल्याशिवाय ह्या गोष्टींचा समूळ नायनाट होणार नाही. आपल्याला केंद्रातलं शासन बसलावं लागेल तर ते खालचं सगळं व्यवस्थित होईल. कारण वरच्या ताकदीवर काय पण आणतात. हे ईडी आणा, सीबीआय आणा, खालच्याला ब्रिटिश धरा. आता बघितलं ना तुम्ही हे काय झालंय 5-6 खासदारांचं. हे कशामुळे झालं? अहो, एवढे पैसे जर का नद्याजोड प्रकल्पाला लावले असते तर आज ही वेळ आली नसते ना. म्हणजे तुम्हाला काही करायचं नाही, तुम्हाला फक्त सत्तेत राहायचंय. आणि सत्तेत राहताना जे काय लांगुल चालन करावं लागेल ते करायचंय. त्यामुळे आपला ह्या सगळ्या गोष्टींचा, ह्या सर्व समस्यांचा एकच उपाय आहे, केंद्रातलं शासन. केंद्रातलं शासन आपण हलवू, त्यावेळेस हे सगळं संपेल. धन्यवाद.